हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. परवा मला एक मुलगी भेटली होती आणि ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती. जरा रेसिपीज बद्दल तिला विचारणा करायची होती. वेगवेगळे आमचे इव्हेंट्स असतात त्याबद्दल आमची बोलणी चालली होती. तर बोलता बोलता आमचा विषय त्या डाएट रेसिपीजवरती आला, न्यूट्रिशनल ॲस्पेक्टवरती आला. कारण सध्या सगळ्यांच्या मनात तोच एक विषय असतो ना की यार कसं वजन कमी करायचं किंवा काय करायचं. डाएट रेसिपीज आम्हाला हव्यात, लो कॅल रेसिपीज पाहिजेत, हाय प्रोटीन रेसिपीज पाहिजेत. सो अशा या बोलण्यावरनं आमचं लक्षात आलं की अशा वेगवेगळ्या रेसिपीज तर आहेत, पण तिचा एक प्रश्न खूप महत्त्वाचा असा मला वाटला आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न मला वाटला. तिने मला विचारलं की चलो ठीक आहे, आपण जेवल्यानंतर आपलं वजन वाढतं, पण अशी काही तुमच्याकडे रेसिपी आहे का की ते खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होईल. आता मी चाटच पडलो, यार ये क्या बात हुई यार. म्हणजे खाल्ल्यानंतर जेवण आपलं वजन कमी होण्यासारखी अशी कुठली रेसिपी आहे का. म्हटलं अशी तर रेसिपी अजून कोणी शोधलेली नाही आहे की हे खाल्लं की तुमचं वजन डेफिनेटली कमी होईल. पण कसं आहे की तुमचा रोजच्या मॉर्निंग वॉकमध्ये, तुमच्या रोजच्या जिमिंगमध्ये जर का सपोर्टिव्ह रोल आमच्या जेवणाचा असला किंवा पदार्थांचा असला तर डेफिनेटली तुमचं वजन कमी होण्याकरता तो उपयुक्त ठरू शकतो. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, कारण सध्याचा सर्वात महत्त्वाचा विषय जो सगळ्यांना ग्रासलेला आहे तो म्हणजे ऑफकोर्स लठ्ठपणाचा किंवा स्थूलपणाचा. म्हणजे हा विषय किंवा स्थूल होणं, ओबेसिटी हा विषय अमेरिकेसारख्या देशातला तर फार मोठा अगदी समस्या झालेली आहे त्यांच्याकडे. कारण त्यांची लहान लहान मुलांमध्येच हा स्थूलपणा, ओबेसिटी दिसून येतं. आपल्याकडे सुद्धा त्याचं प्रमाण हळू का होईना पण काही प्रमाणात दिसून येतं. पण सगळ्यांनाच असं वाटतं की अरे आपला लठ्ठपणा कसा कमी करता येईल. आता त्याच्याकरता ऑब्व्हियसली तुमचा रेग्युलर डायटिशियन जो आहे किंवा तुमचा डॉक्टर आहे तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोच. पण आपल्याकडनं सुद्धा म्हणजे आम्ही सारे खवय्याच्या किचनमधनं सुद्धा तुम्हाला जर का मी अशा काही रेसिपीज करून दाखवल्या तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल, नाही का. कारण लो कार्ब रेसिपीज दाखवण्याचा आज मी मुद्दाम निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणातनं कार्बोहायड्रेट कशा कशात मिळतात आणि ते आपण कसे कमी करायचे ह्याचं थोडंसं का होईना पण कुठेतरी तुम्हाला एनलाइटमेंट झाल्याचं नक्कीच आढळून येईल. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी एक सँडविचची रेसिपी आहे, पण त्याच्यामध्ये मी आपलं रेग्युलर सँडविचचे इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाही आहेत, ब्रेड वगैरे काही वापरलेला नाही आहे. एक मस्त पौष्टिक, न्यूट्रिशियस आणि लो कार्ब सँडविच मी तुम्हाला करून दाखवतो. पण त्याकरता काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेणं आवश्यक आहे. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे येलो स्क्वॉश, तसंच आपण घेतलंय पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मेयोनेज, बारीक चिरलेली पासली, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी. आता ऑब्व्हियसली तुम्हाला वाटत असेल की ही कुठली भाजी मी आणली, तर याला म्हणतात येलो स्क्वॉश. झुकिनी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सध्या झुकिनी सुद्धा बाजारात अगदी इझिली अवेलेबल आहे. जर का झुकिनी आणि येलो स्क्वॉश दोन्ही नाही मिळालं तर तुम्ही ती जी मोठी काकडी असते ती तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर हे जे मेयोनेज घेतलेलं आहे ते व्हेजिटेरियन मेयोनेज आहे. सोया बेस्ड व्हेजिटेबल मधनं हे बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर का हे बाजारात मिळालं तर डेफिनेटली वापरा. अगदीच नाही मिळालं तर फक्त मग मात्र तुम्हाला ह्याच्यामध्ये दह्याचा वापर करावा लागेल. फॅटलेस दही जे मिळतं आजकाल बाजारात ते. सो लेट्स स्टार्ट. आजची आपली रेसिपी सुरुवात करूया. हे येलो स्क्वॉश जे आहे ते आधी मी त्याचे स्लायसेस पाडून घेतो पातळ, कारण आपल्याला ह्याचं सँडविच बनवायचं आहे. ही भाजी मला मिळाली म्हणून मी ही वापरतोय. मला झुकिनी मिळाली असती तर मी झुकिनी तुम्हाला दाखवली असती. सो तुम्हाला बाजारात जी भाजी मिळेल त्या भाजीचं तुम्ही हे सँडविच बनवा. एका बाजूला मी इकडे तवा गरम करायला ठेवतो. तुमच्या एक लक्षात आलं असेल की आजच्या या इन्ग्रेडियंट्समध्ये मी मीठ वापरलेलं नाही आहे आणि तेलही वापरलेलं नाही आहे, कारण हे दोन्ही आपल्याला वर्ज्य आहेत आपल्या या लो कार्ब रेसिपीजमध्ये. मीठ आपण वापरणार नाही आहोत. आणि येस, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये तेलसुद्धा वापरणार नाही आहोत. आता ही भाजी तर आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे मी ती नुसती रोस्ट करून घेतोय. या तव्यावरतीच ती मी भाजून घेणार आहे. त्यामध्ये काही घालणार नाही आहे तेल वगैरे. ती स्वेट होऊन देणार आहे. स्वेट म्हणजे त्याच्याच मॉइश्चरमध्ये ती आपण शिजवून घेणार आहोत. अगदी हलक्या आचेवरती आपण ते शिजवून घेऊ. थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूला पण आपण ते टर्न करून दोन्ही बाजू आपण त्या शिजवून घेऊया. याच्यात तेल वापरणार नाही आहे मी. आधी कांदा घालूया. कांदा थोडासा सॉटे करून घेऊ. कांदा भाजला. आता याच्यामध्ये घालूया आपण थोडासा टोमॅटो. टोमॅटो जरा शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालू पनीर.
त्याच्यामध्ये घालूया आपण हे स्पायसेस, थोडीशी काळी मिरी पूड, थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडीशी पार्सली. मिश्रण हे गार झालं की मेयोनेजमध्ये आपण ते मिक्स करून घेऊ, म्हणजे त्याला एक मस्त फ्लेवर येईल. फक्त मेयोनेज खातोय असंही वाटणार नाही आणि हे व्हेजिटेरियन मेयोनेज आहे जसं आधी सांगितलं तसं. त्यामुळे आपलं हे स्टफिंग, सँडविचच्या मधलं जे स्टफिंग असतं ते आपलं तयार होईल. मस्त सॉटे करून घेतोय मी. तेल घातलेलं नाहीये, मीठ पण घालणार नाहीये. अजून एक गोष्ट, येस, कारण मीठ घातलं की ऑब्व्हियसली चव बदलते, पण याच्यामध्ये आपण त्या इन्ग्रेडियंट्सची चव आपण कॅप्चर करणार आहोत. त्या इन्ग्रेडियंट्सची जी मूळ चव आहे ती चव आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे याच्यात कशातही मीठ वापरलेलं नाही आहे, काळी मिरी वापरलेली आहे, चिली फ्लेक्स वापरले, त्यामुळे त्यांनी आपण त्याला फ्लेवर देणार आहोत, पण मीठ अजिबात घालणार नाही आहोत. सो लेट्स सी आता काय होतंय. ही भाजी आपली छान शिजलेली आहे. ती या पॅनमध्ये थोड्या वेळ गार होऊन देतो. येलो स्कॉच सुद्धा आपलं चांगले शिजलेले आहेत, ते सुद्धा थोडेसे गार होऊन देतो. मेयोनेज आपलं तयार आहे. आपल्याला ही भाजी त्या मेयोनेजमध्ये मिक्स करायची आहे. हे मिश्रण या बोलमध्ये काढून घेतो. थोडंसं गार करून घ्यायचं आपल्याला मिश्रण. आता याच्यामध्ये आपण घालूया हे मेयोनेज. व्हेजिटेरियन मेयोनेज आहे. आपण थोडंसंच मेयोनेज घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, खूप मेयोनेज नाही घातलं. वंडरफुल. आता या छोट्या चमच्यानी या झुकिनीवरती आपण हे मेयोनेज किंवा हे मिश्रण जे आहे ते घालूया आणि एक वेगळं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही हे सँडविच सर्व करू शकता तुमच्या पार्टीमध्ये, किंवा तुमच्याकडे जर का कोणी पाहुणे येणार असतील तर एक वेगळ्या रूपात तुम्ही हे सँडविच सर्व करू शकता ॲज अ स्टार्टर म्हणून. आता आपण याच्यावरती हे घातलेलं आहे स्टफिंग किंवा मधलं मिश्रण आपण घातलेलं आहे, त्याच्यावरती आपण ह्या स्लाइसेस ठेवूया या पद्धतीने. आणि थोड्या वेळाकरता आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो गार होण्याकरता, किंवा मग आपण सर्व व्हायच्या आधी आपण हे बनवून रेडी ठेवू शकतो. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा. मस्त गार झालं की एकदम चिल्ड असं हे सँडविच तुम्ही तुमच्या पाहुण्यांसमोर आणा. शुअर त्यांना हे खूप आवडेल, कारण ते दिसायला खूप सुरेख दिसतंय आणि खूप हेल्दी आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंट लो कार्ब आहे. त्यामुळे ही लो कार्ब रेसिपी तुम्हाला जर का आज बनवायची असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. येलो स्क्वॅश सँडविचेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: येलो स्क्वॅश, पनीर, कांदा, टोमॅटो, सोयाबीन पासून तयार केलेलं मेयोनीज, पार्सली, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी. कृती: प्रथम येलो स्क्वॅशचे तुकडे करून ते तव्यावर भाजून घ्यावेत. पॅन मध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, पनीर, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि पार्सली हे मिश्रण घालावं आणि हे मिश्रण सोयाबीनच्या मेयोनीज मध्ये एकजीव करून घ्यावं. स्क्वॅशच्या एका तुकड्यावर हे सोया मेयोनीज मधलं मिश्रण घालून त्यावर स्क्वॅशची दुसरी चकती ठेवावी. फ्रीज मध्ये थोडा वेळ सेट करून डिश सर्व्ह करावी.